नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चक्रवाढ व्याजाची उदाहरणं आज आपण घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. बघूया पहिलं उदाहरण. 4,000 रुपयांचे 2 वर्षाचे दशादशे 10 दराने चक्रवाढ व्याज किती? आता चक्रवाढ व्याज म्हणजे नेमकं काय ते आधी आपण समजून घेऊया. समजा 1,000 रुपये मुद्दल असेल आणि एका वर्षासाठी त्याचं व्याज 100 रुपये असेल, तर दुसऱ्या वर्षासाठी त्याचं मुद्दल 1,100 रुपये होतं. कारण दरवर्षी मुद्दलामध्ये व्याज वाढवून त्याचं पुढच्या वर्षाचं मुद्दल होतं. म्हणजे याप्रमाणे आपलं मुद्दल वाढत जातं आणि त्याच्यामुळे व्याजसुद्धा वाढत जातं. परंतु सरळ व्याजामध्ये मात्र तुम्ही कितीही वर्ष ती रक्कम व्याजाने घेतलेली असेल किंवा FDचं उदाहरण असेल, तर त्याच्यामध्ये मात्र व्याज म्हणजे मुद्दल जे आहे ते मुद्दल बदलत नाही. परंतु मात्र चक्रवाढ व्याजामध्ये मुद्दल दरवर्षी बदलतं आणि म्हणून व्याजसुद्धा वाढत जातं. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे A बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक N. आता याच्यामध्ये A जे आहे ते रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज, नंतर P मुद्दल, R दर आणि N मुदत. आता यात किमती ठेवूया. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे, परंतु इथं आपल्याला नेहमी रास मिळते. मग A बरोबर 4,000 गुणिले 1 अधिक R आहे 12, 12/100 कंसाचा घातांक 2. कारण 2 वर्ष आहे, मुदत 2 वर्ष असल्यामुळे 4,000 गुणिले 100 एक 100 अधिक 12. आता इथं हे भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज आहे, म्हणून इथं आपल्याला 100 करण्यासाठी डायरेक्ट गुणा. 100 एक 100 अधिक 12, 112/100 कंसाचा घातांक 2 बरोबर 4,000 गुणिले, आता 2 वेळा इथं म्हणजे घातांक 2 असल्यामुळे 2 वेळा इथं गुणाकार येणार. 112/100 गुणिले 112/100. आता हे 1 2 3 हे छेदस्थानचे आणि हे 1 2 3 अंशस्थानचे शून्य आपण घालवले, तर इथं कुठं भाग जातो आहे का? 2 दुणे 4, 2 पंचे 10, म्हणजे 224. हे दोघांचा गुणाकार केला, 224 गुणिले 112/5. आता हा गुणाकार जर आपण केला तर तो गुणाकार येतो 25,088 भागिले 5. आता इथं आपण 5ने भाग दिला. 5 5 25. 5 इथं शून्याला भाग जात नाही म्हणून 0. 5 1 5, 8मधनं 5 गेले, 3 उरले, 38 घेतले, 5 7 35. 38मधनं 35 गेले, 3 उरले, 5. आता इथं संख्या संपल्या म्हणून पॉईंट दिला, 5 30. म्हणजे ए जे आपल्याला मिळालेलं आहे ते 5,017.6, म्हणजे इथं 0 घ्या, 60 रुपये. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ व्याज बरोबर 5,017.60 वजा 4,000.00, म्हणजे 0.60 आणि 7101, म्हणजे 1,017.60 हे चक्रवाढ व्याज आहे. आपल्याला कन्सेप्ट समजलेली असेल तर ट्रिक्सने उदाहरणं सहज सोडवता येतात आणि ट्रिक्स लक्षात राहते. जर कन्सेप्ट समजलेली नसेल तर मात्र ट्रिक्स लक्षात राहत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मी चक्रवाढ व्याज जी उदाहरणं आहेत ती ट्रिक्सने कशी सोडवायची ती घेणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बघूया आता पुढचं उदाहरण. इथं सुद्धा 2,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 5 दराने 2 वर्ष मुदतीचे चक्रवाढ व्याज किती? आता
ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 कंसाचा घातांक n. ए बरोबर 2001 कंसात 1 अधिक 5/100 कंसाचा घातांक 2. 2000 100 एक 100 आणि 5 105. 105/100 कंसाचा घातांक 2. 2000 गुणिले 105/100 गुणिले 105/100. घातांक 2 असल्यामुळे आपण 2 वेळा लिहिले. 1 2 3 1 2 3. 3 शून्य अंशस्थानचे 3 शून्य छेदस्थानचे आपण घालवले तर इथं 2 गुणिले 105 गुणिले 105/10. आता हा जो गुणाकार आहे आता 105 गुणिले 105 गुणिले 2 आहे. 105चा वर्ग करताना याचा पण सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. 5चा वर्ग करा 25 आणि 10 त्याच्या पुढची संख्या 11. 11 गुणिले 10 110. 110 गुणिले 2 बेपंचे 10. हातचा 1 2 4 आणि 1 5 0 बेकबे बेकबे म्हणजे 22,050 भागिले हा 10. 0 गेला. 2205 हे आलेलं आहे व्यास रास आलेले आहे. तर ए बरोबर 2205 आणि मुद्दल आहे 2000. मग 2205मधनं 2000 गेले तर चक्रवाढ व्याज येतं आहे बरोबर 2205 वजा 2000 म्हणजे 205. पुढचं उदाहरण घेऊया. दशादशे 7 दराने 4000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता सूत्र आपल्याला माहिती आहे. तर ए बरोबर मुद्दल दिलेला आहे आपल्याला 4000 कंसात 1 अधिक दर आहे 7/100 आणि कंसाचा घातांक 2 कारण 2 वर्ष आहे बरोबर 4000 100 एक 100 आणि 7 107/100 गुणिले 107/100. इथं वर्ग आहे म्हणजे हे लक्षात येईल असता. 1 2 3 1 2 3 शून्य आपण घालवले तर 4 गुणिले 107 गुणिले 107. बेदुणे 4 बेपंचे 10. इथं भाग जातोय, भाग दिला आपण. मग 107 गुणिले 107 गुणिले 2 हा गुणाकार केला तर तो येतो 22,898 भागिले 5. ए बरोबर आपण आता 5ने इथं भाग देऊया. 5 1 5 5 चौक 20. 22मधनं 20 गेले 2 उरले. 8 घेतला 28 झाले. 5 5 25. 28मधनं 25 गेले 3 उरले. 9 घेतले 39 झाले. 5 7 35. 39मधनं 35 गेले 4 उरले. 8 घेतला 5 9 45. 48मधनं 45 गेले 3 उरले. 0 घेतला इथं पॉईंट दिला आहे आपण आणि 5 30 आणि हा 0 म्हणजे ए बरोबर 4579.60. आता 4579.60 रास आलेले आहे. त्यातनं आपण मुद्दल जे आहे 4000 ते वजा केलं तर चक्रवाढ व्याज बरोबर 4000 वजा होत आहेत म्हणजे 579.60 रुपये. 579.60 रुपये चक्रवाढ व्याज आहे. पुढचं चौथं गणित. 5000 रुपये मुद्दलाचे 10.8 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? मग ए बरोबर 5000 कंसात 1 अधिक 8/100
कंसाचा घातांक 3. 5000 गुणिले 100 एक 100 आणि 8 108. 3 वेळा गुणाकार लिहावा लागेल, म्हणून 108/100 गुणिले 108/100. 1 2 3 1 2 3. 5 1 5 5 दुणे 10. बे 1 बे, बे पंचे 10, बे चौक 8. म्हणजे इथं 100 108 गुणिले 108 गुणिले 54. हा गुणाकार येतोय 62 98 56 भागिले 100. 100ने भाग द्यायचे म्हणजे फक्त एकाकडनं मोजून 2 शून्य आहेत एकावरती, म्हणून 1 2 संख्या सोडून पॉईंट द्या, म्हणजे 62 98.56 हे आलेले आहे रास. आता व्याज, चक्रवाढ व्याज यातनं आपण 5000 वजा केले तर 1298.56 हे चक्रवाढ व्याज आलेलं आहे. बघूया पुढचं उदाहरण. 5000 रुपयांचे 10.12 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता इथं आपल्याला आतापर्यंत दर पूर्णांकात होता, इथं मात्र 12.1/2 म्हणजे 12.5, म्हणजे इथं आपण 12.5 घेऊ शकतो. मग ए बरोबर 5000 गुणिले 1 अधिक 12.5/100 कंसाचा घातांक 2. 5000 गुणिले 100 एक 100 आणि 12.5 म्हणजे 112.5/100 कंसाचा घातांक 2 बरोबर 5000 गुणिले, आता दशांश अपूर्णांक असेल तर ते पूर्ण संख्या करून घ्या. आता इथं पॉईंट नंतर एक संख्या आहे, म्हणजे इथं आपल्याला हा पॉईंट आपल्याला उजव्या बाजूला सरकायचा आहे, म्हणजे इथं आपल्याला 1 शून्य द्यावं लागेल, म्हणजे 11.25 होतील. इथं 1125 भागिले 1000 कंसाचा घातांक 2. 5000 गुणिले 1125/1000 गुणिले 1125/1000. 1 2 3 1 2 3 शून्य गेले. आता हा गुणाकार आपण केला 1125 गुणिले 1125 गुणिले 5, तर तो गुणाकार येतोय 6328/125 भागिले हे 1000 बरोबर. आता 1 2 3 शून्य आहेत, म्हणजे एककाकडनं 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे इथं 8 आणि 1च्या मध्ये पॉईंट येणार आहे, म्हणजे 6328.125 हे आलेलं आहे रास. आणि यातनं 5000 तर आपल्याला मुद्दलाचे वजा करावे लागतील, म्हणजे चक्रवाढ व्याज बरोबर 1328.125 आलेलं आहे. 6वं उदाहरण. 10 दराने 9000 रुपयांचे किती वर्षाचे चक्रवाढ व्याज 1890 रुपये होईल? म्हणजे इथं आपल्याला किती वर्ष हे काढायचं आहे. मुद्दल दिलेलं आहे 9000 आणि 1890 रुपये व्याज आहे.
परंतु इथं आपल्याला सूत्रामध्ये ए आवश्यक आहे आणि ए म्हणजे रास. म्हणजे आपण आता ए आपल्याला काढून घ्यावं लागेल. ए म्हणजे मुद्दल, ए म्हणजेच रास, रास म्हणजे मुद्दल अधिक 1890. मुद्दल आणि व्याज यांची बेरीज करायची. मग 8 आणि 1 9, 9890 रुपये रास आलेले आहे. सॉरी, 9 आणि 1 10, 10,890. 9 आणि 1 10 होणार आहे. 10,890 रुपये रास आलेली आहे. मग ही रास आता आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला किती वर्ष लागतील ते काढायचं आहे. म्हणजे इथं आपण सूत्र लिहूया. ए कंस बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक n. ए आहे 10,890, पी आहे 9,000 कंसात 1 R/10 कंसाचा घातांक n. कारण n आपल्याला दिलेलं नाही आहे. आता हा 9,000 इकडे भागिले होणार आहे. 10,890 भागिले 9,000 बरोबर 100 1 100 आणि 10 110. 110/100 कंसाचा घातांक n. आता इथं हा एक शून्य गेला, इथं पण आपण एक शून्य घालून टाकूया. मग 1,889 भागिले 900 बरोबर 11/10 कंसाचा घातांक n. आता इथं आपण 9ने भाग जातो आहे का ते आपण इथं कसोटी वापरू शकतो की 8 आणि 1 9, 9 9 18. म्हणजे या संख्येला 18ला 9ने भाग जातो आहे, म्हणजे या संख्येला सुद्धा 9ने भाग जाणार आहे. कसोट्या वापरल्या तर आपल्याला पटकन भाग द्यायचं लक्षात येतं. मग 9 1 9 0 0. आता इथं 10ला भाग द्यायचा आहे पहिल्यांदा. 9 1 9. मग 10मधनं 9 गेले 1 उरला, 8 घेतले 18 झाले. 9 2 18, 9 1 9. म्हणजे बघा डाव्या बाजूला आपल्याला काय मिळालेलं आहे. 121/100 बरोबर 11/10 कंसाचा घातांक n. आता 121चं वर्गमूळ 11 आहे, कारण 11चा वर्ग 121 येतो. म्हणून 11 आणि 10चा वर्ग 100. म्हणजे याचं वर्गमूळ आपण काढलं तर म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100. म्हणजे हा 11/10चा वर्ग आहे बरोबर 11/10 कंसाचा घातांक n. डावी बाजू उजवी बाजू समान आहे, कारण इथं बरोबरचं चिन्ह आहे. पाया समान आहे म्हणजे घातांकसुद्धा समान असलाच पाहिजे. म्हणून इथं n बरोबर किती येणार आहे 2. मग n बरोबर 2 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला जर किती वर्ष म्हणजे मुदत विचारलेली असेल तर ते आपण काढू शकतो. पुढचं उदाहरण घेऊया. एका रकमेची 10/10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. आता इथं आपल्याला रक्कम काढायची आहे म्हणजे मुद्दल काढायची आहे आणि रास आपल्याला दिलेली आहे. मग ए बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक n. रास आहे 6,655 बरोबर पी कंसात 1 अधिक R/10 दिलेला आहे 10/100 आणि कंसाचा घातांक 3. 6,655 बरोबर पी कंसात 100 1 100 आणि 10 110 छेद 100 कंसाचा घातांक 3. हा शून्य गेला. 6,655 बरोबर पी गुणिले, आता हे 3 वेळा गुणाकार आपल्याला घ्यावा लागेल. 11/10 गुणिले 11/10 गुणिले 11/10. आता आपल्याला पी काढायचा आहे. पी आपण उजव्या बाजूला आहे तसाच ठेवूया. छेदस्थानी जी संख्या आहे ती डाव्या बाजूला अंशस्थानी येणार आहे. म्हणजे 6,655 गुणिले
हे 10 येणार आहेत. 10 गुणिले 10 गुणिले 10 आणि अंशस्थानी जी संख्या आहे ती भागिले होणार आहे, म्हणजे 11 गुणिले 11 गुणिले 11. आता इथं आपल्याला भाग द्यायचा आहे. 11 एक 11, 11 सक 66. इथं 5ला भाग जात नाही म्हणून 0 द्या प्रथम, नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं 11 सक 66, 11 5 55, आपण इथं 65 लिहितो, तर ते चुकीचं आहे. 11 सक 66, 5ला भाग जात नाही म्हणून 0, वरून 5 घेतला 55 झाले, 11 5 55. पुन्हा आपण 605ला भाग देऊया. 11 एक 11, 60ला भाग देतो आहे आपण आधी. 11 5 55, 60मधनं 55 गेले, 5 उरले, त्याच्यावरती 5 घेतले, 55 झाले, पुन्हा 11 5 55 आणि 11 एक 11, 11 5 55. म्हणजे पी बरोबर काय आलेलं आहे बघा, 5 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10. मग पी बरोबर 5 गुणिले 1000 करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इथे 3 शून्य देऊ शकता. पुन्हा गुणाकार करण्यापेक्षा 1 2 3, म्हणजे मुद्दल आलेला आहे 5000 रुपये. याप्रमाणे मुद्दल कसं काढायचं ते उदाहरण आपण घेतलं आहे. पुढचं उदाहरण घेऊया. 48,000 रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 52,920 रुपये रास होते, तर व्याजाचा दशांशे दर किती? आता इथं आपल्याला दर काढायचा आहे. मग ए बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक n. आता इथं आपण संख्या ठेवूया. ए 52,920, 52,920 बरोबर पी आहे 48,000 कंसात 1 अधिक दर आपल्याला काढायचं आहे म्हणून R तसाच लिहा, छेद 100 कंसाचा घातांक 2, कारण 2 वर्ष आहे. आता हा 48,000 गुणिले इकडे त्यांना भागिले होणार आहे. 52,920 भागिले 48,000 बरोबर 100 एक 100 अधिक R, म्हणजे 100 अधिक R. इथे बेरीज होणार नाही. जसं आपण आतापर्यंत बेरीज करतो होतो की 100 एक 100 अधिक 10 110, तसं इथं होणार नाही. मग 100 एक 100 अधिक R, म्हणजे 100 अधिक R येणार आहे, छेद 100 कंसाचा घातांक 2. आता हा शून्य गेला. आता इथं 12ने आपण भाग देऊया. 12 चोक 48 आणि हे 2 शून्य. इथं 12 चोक 48, 52 म्हणून 48 गेले, 4 उरले, पुन्हा 12 चोक 48, 49 पण 48 गेले, 1 उरला, 2 घेतले, 12 झाले आणि 12 एक 12, म्हणजे 441 छेद 400 बरोबर 100 अधिक R छेद 100 कंसाचा घातांक 2. आता हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 441, तर तो 21चा वर्ग आहे. 21 आणि 420चा वर्ग आहे, म्हणजे 21/20चा हा वर्ग आहे, बरोबर 100 अधिक R छेद कंसाचा घातांक 2. दोन्ही बाजूला वर्ग आहे, याचं वर्गमूळ आपण घेतलं. दोन्ही बाजूस आपण वर्गमूळ घेऊन 21/20 हे दोन्ही आपण कालवले, म्हणजे तर 21/20 बरोबर 100 अधिक R छेद 100. आता 100 गुणिले आहे, तो इकडे त्यांना काय भागिले आहे, तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे. मग 21/20 गुणिले 100, हा 100 आपण इकडे घेतला, गुणिले उजव्या बाजूला शिल्लक राहिलं आहे 100 अधिक R. 20 एक 20, 20 5 100 आणि 21 गुणिले 5 105. 105 बरोबर 100 अधिक R.
आपल्याला आर काढायचा आहे. हा 100 इथं उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला घेतला तर तो वजा होणार आहे. म्हणून 105 वजा 100 बरोबर आर. आणि आर बरोबर 105मधून 100 गेले 5 म्हणजे 5%. आर आलेला आहे आर बरोबर 5%. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ट्रिक्सने उदाहरणं कशी सोडवायची ते घेणार आहे. म्हणून अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.